जास्त काय ताण तुम्ही घेऊ नका. नमस्कार मित्रांनो, आपण मोबाईलवर बघितलं आता गंगाखेड तालुका कुठे, गंगाखेड. 18 वर्षाचा मुलगा होता आणि त्याला डॉक्टर बनायचं होतं. तर डॉक्टर बनायचं असल्यामुळे तो परीक्षा जवळ आली होती, जिथं शिकत होता तिथून घरी गेला आणि घरी जाऊन त्याच्या काय डोक्यातला ताण काय त्याच्या कमी नाही झाला. त्यामुळे त्यांनी शेवटचा असा पाऊल उचलला की औषधच खाल्लं. असं शिक्षण आहे बघा. काय कुठं अडचणी येत होत्या समजा शिक्षणाबद्दल, आज नाही उद्या झाला असता. अजून वय काय त्याचं एवढं नव्हतं, 18च वर्ष वय होतं ना. गेली असती अजून 2-4 वर्ष, पण डॉक्टर बनलाच असतात. आता त्यांच्या आईवडिलांना घरच्यांना किती दुःख झाली, सांगण्यासारखे दुःख आहेत का ती, लय मोठी दुःख ना. हा असं माझं म्हणणं आहे मित्रांनो. शिक्षण घ्या तुम्ही. एखाद्या टायमात जरी थोडं कमी पडलं तरी ते पडू द्या. आज नाही उद्या घेता येईल. 1-2 वर्षांनी परीक्षा देता पण येईल. पण आपण जगलो तर देता येईल, न जगल्यावर देता येईल का. माझ्या आईवडिलांना किती दुःख झाली आणि त्यांच्या गावाच्या शेजारच्या आजूबाजूच्या लोकांना पण किती दुःख झाली. मी त्या मोबाईलवर ऐकल्यामुळं पोरगा पण असा 18 वर्षाचा म्हणजे काय जवान पोरगा नसा, चांगल्या पद्धतीचा. त्याच्या आईवडिलाला किती दुःख होता, त्यांच्या गणगोताला नात्या गोत्याला दुःख झाली का नाही. माझी गोडी चुकली होती. मी सकाळ धरून गोडी बघतोय. गोडी बघता बघता मित्रांनो गावलेत मला गोडी, पण ते मोबाईलला माझ्यापेक्षा असल्यामुळं मी पाहिलं तर मला वाईट वाटलं. लय म्हातारची अरे कोंबड्याचं डाल गाख मोडलंय. हा, आता इथं काय ती बांधून भेटत नाही, ते आपल्या तिकडच देसात म्हणजे कंच्या गावाला पुण्याच्या मूर्तीला तिकडे भेटत असं. मूर्ती निरा नाही का, लोणंद सासवड. आता तिकडे भेटत, तिकडे या गाड्या गोड्यात कोण आणि ना, मग जाताय तुम्ही पण कोण आणि ना. बाय माणूस गेल्यावर आणत कसं बी हलवान मस्करी. आता हे कोंबडीचं डोरकुलं काय आपल्याला वाटतंय की कसं वजन येऊ. कोंबडीचं डोरकुलं फार मोडलंय ना. आता कोंबड्या कशात घालू. ह्याच्यात जवळजवळ 10 कोंबड्या बसती दया. ह्याच्यात कशा घालू. मग आता ते काहीच त्यांना डाला गेले हे सुट्टी जाय अख्खं मग हे लागलं अशा कांब्यावर याला. मग आता अशा डोकं चालवलं तर असं शिवून घे तिकडे. काय ठिकाण तर ठिकाण एवढा कसा काय बारका संसार आला. मग आता बारकायचा करावंच लागतोय ना. मग आता काय करायचं. कोंबड्या रानातले तर काय डालायच लागतात. नाही डालाव तर रातचं रानातनं पुढं रान बोका येईन, कुत्रं येईन पळवून नेईन. पुढं आपल्याला जायचं बदलून जागा म्हणलं तर ते न्यायच्या कशात. हे काय आपलं आता तेवढंच शिवून काय जाईन तवर जाईन. असं डोकं चालवलं. जुनी लोक अशी करायची का. हे काय अशी करायची असं शिवायचं. आता नवं नाही भेटलं तर काय भेटा ना लगेच. मग आता जास्तपर्यंत घरी काही म्हणलं शिवून घ्यावं असं. ते दाख मोडलं या. संध्याकाळच्या कोंबड्या रातच्याच बाहेर निघती जाय देत काय राहिलंच नाही ना देत. येताना डाल आणि तर आणलीच नाही तर या वर्षी. आणायची राहिली तर नाही भेटते. तरी मग एकदा आणली ना घरी जास्तवर जाते. चांगली आणल्यावर एक डाल ग वरीस 1.5 वर्ष सांभाळल्यावर जातो. नीटनेटकं ठेवल्यावर बुचेल ठेवलेले कलर बिलर लावून केलं ना जातंय. आता ह्याची मसलंय की मध्ये 400 450 अशा किमती झाली द्यायच्या. पर 500 करून दी तर नाही तर 500ला असतं तरी घेतलं असतं. तिथं नाही भेटा ना ती बांधी ना दमच दावलं तरी म्हणते तर आम्हाला नाहीत बनवायचं. झालं की शेवटी पाऊस काय पडा ना. पाऊस काय पडा ना यंदा. पाऊस काय दोंडेच्या महिन्यामुळे गेला मागासला. लक्ष्मीवाल्यांचा जनावरवाल्यांचा हरदा भरदा झाला. गारी पायऱ्यावानी वाट बघायला लागली.
तरी काहीच म्हणे ना देऊ. आता कुठं न्यावं लोकांनी शेत्या बात्या पावसाचा दिवस आलं म्हणून नांगरून डुंगरून टाकल्या, सराय बी काय नाही राहिलं. पाणी लावून कुठं गावतंय, पाणी सुद्धा कुठं कुठं नाही. काय खायचं जनावरांनी? काय या मुक्या पराण्याच्या माणसात तर लय उलट झालं या. कुणाचीच कुणाला ओळख नाही राहिली, देख नाही राहिली, जाण नाही राहिली, कुठल्या गोष्टीची आठवणी नाही राहिल्या. त्यामुळं ते माणसाच्या आशीर्वादात तर पडन मन मेघराया शक्यता नाही. आणि लक्ष्मीच्या पडला तर काय माहित आता. पुढच्या महिन्यात तो महिना अख्खा कोरडा गेला. गाय गुराच्या, मेंढी शिरीच्या पुण्यात पडला तर पडन. माणसाच्या पुण्यात तर काय गेल्या वर्षी घालावली लोकांची पिकं, केल्या लोकांच्या लुस्कानी. यंदा तर काय अजून कुठं पडतं, पडला तरी बी लुस्कानी केल्या, कुठं कुठं तर काहीच नाही. निसर्गाचा माणूसच बिघडला म्हणल्यावर त्याचं बी बिघड झाला, त्याचं बी असं चाललंय. ते तरी काय जाग्यावर थांबून, माणसातच नाही राहिला काही हिसाब. कुणाची कुणाला जाण, कुणाची कुणाला ओळख. पुढं बारक बाळ कळाना, 4 वर्षाची मूल कळाना. अशा काहीतरी घटना घडत चालल्या उलट पालट. पळून जाते ते, पळून जाते त्या वयस्कर माणसं नीती दया म्हणल्या. काय म्हणायचं त्या पावसाला तरी? ती तरी कसा टाइम हवीन आपल्याला, आला टाइम तरी आपल्या तोंडात घास आलेला काढतोय. काहीतरी ते नाश करून जातोय, माणूसच नाश करायला लागलं म्हणले. माणसाला समजाणार आहे वागायचं. नाश चाललंय रानातल्या परपंच्या. चिंदी चांदी अशी फटकी तुटकी शिवाय लागते. आता इथून पुढे शिवतील का? इथून पुढं कोण शिवतय? जुनी माणसं तीच परंपरा चालवती दे. जुना लुगडं असले त्याला 2 लुगडी जडायची, लगेच नवीन लुगडं नाही. आता कोणते नेसत बी नाही. काही वस्तू का असून या रानात ती फाटली तुटली नीट करणार. जुनी बाया माणसं ठिगळं लावायची ना, त्याला दंड घालायचे 2 लुगड्याला. असं काय फाटलेली वस्तू असून ती शिवून नीट करायची. आता राहिलंच नाही तसं. आता जुनं काय राहिलंच नाही. आता माणूस जुनं वाय थोडं चांगलं असलं तरी टाकून देते, नवीन आणते. जुन्या माणसाला जाण होती कसं संसार करायचं. आमची म्हातारी सुद्धा 2 लुगडीचा ठिगळं लावायची. आताचा माणूस नुसतं जुनं फाटलं का नाही फाटली कंची गोष्ट लई नवीन बघते. हे सकाळी पिशवी फाडली म्हणलं हे शिवून घ्यावं, तर रोज चाललंय उठपळ आणि ते गेलं मोडून. त्याला कुठलं सोबत राहिले नाही ना, अख्खच मोडलं ते. तुमच्या बहिणीचं पैसे बंद झालं काय काय, त्यांच्याबद्दल काय करायचं सरकारने? सरकारने बघा ना बहिणीचे पैसे बंद केलं या. बिचाऱ्या करीत होत्या एकाने, काय गरीब असेल ते तिला किती कौतिक वाटायचं बाया, आम्हाला 1500 रुपये भेटलं. ती लगेच आज पडलं का नाही पडलं संध्याकाळपर्यंत काढायला जायची, घरात काय नसेल तर मीठ मिरची आणायची. मग तुमच्या भावाने काय, भावाला काय सांगायचं का ना, निम्या बहिणीला देतो, निम्या बहिणी ठेवल्या त्याच्यात. बहिणीला द्यावं निम्या, पण त्यांनी वगळावं नाही. समद्यांना दया लोभ ठेवून समद्याला सारख्या धराव. आता त्यांचा जीव काय म्हणेन, आमचं बंद केलं आमचं बंद केलं. त्या भावाला रोज सरात देणार ना द्या. बाय ते कोणी एका मेरीला दिसले की होय बाय तुझं पैसे आहे का चालू. ती म्हणली हाय की, दुसरी म्हणली माझं नाही, तिसरी म्हणली माझं नाही, आणि चौथी म्हणली माझं नाही, चेअर बी म्हणले आम्हाला भेटते जाय बाय, चेअर म्हणले नाही भेटते. पण त्यांचा जीव किती तळमळ करेल. हा मग तुझं म्हण भावाने काय करा, समजायला दिलं पाहिजे का? भावाने समध्यासारख्या धरले पाहिजे. अर्ध्याला देऊन अर्ध्याचे म्हण भावाला
म्हणणारच की त्यांचा जीव की आम्हाला नाही दिलं, आमचं बंद केलं, आम्ही काय केलं होतं, आम्ही केवाशी केली, आम्ही आमकं केलं तरी आमचं बंद केलं म्हणल्यावर त्यांचा जीव तडफड तडफड करणार ना. तुझं काय म्हणणं आहे, द्यावं का अजून सुद्धा भावाने? भावाने द्यावं ना अजून, पण ज्याला कमी केलेत ना त्यांना पण द्यावं. त्यांना बी द्यावं. अरे बाई, तुमचा भाऊ अजून जीव आहे वाटतं की द्यावा म्हणून, नाही का? आमचा भाव जीव आहे ना द्यावा म्हणून. अर्ध्यांना पण द्यावं तर समध्याच्या जीवाची समारंभ होईल. अर्ध्याला दिलं ना अर्ध्याला नाही दिलं की त्यांचं जीव दुखीच राहणार ना. आम्हाला नाही, आमचं बंद केलं, आमचं बंद केलं असं होणार की. तुला काय वाटतं पाहिजे, दिलं पाहिजे का? भावांनी दिलं तर समध्यांना द्या पाहिजे. हायत यांना पण दिलं पाहिजे. बंद केलंय त्यांना पण दिलं पाहिजे. हे अजून अशी आहे. अशा भावाचे अशा नाही संपत आहे ना. भावाला बहिणीची अशी आहे. मग निवडून द्या ना का तुम्ही परत भावाला? आम्ही काय देऊ की निवडून, आम्ही कुठं नाही म्हणतो. बहिणी नाही नाही म्हणेन, बहिणी नाही नाही म्हणेन, भावाला निवडून देणार. म्हणून अर्ध्याची बी म्हणा दुःखी ठेवावं नाही, त्यांना बी द्यावं. काय कायची गरिबी पण आहे ना. काय कायची गरिबी आहे म्हणते बा, माझं बंद झालं ग कानीचं पोट ते जेवच आहे. त्यात म्हणजे समधी तरी सारखे आहेत का? जाता जाता लय नाव काढणार ना पैसे काढायला जाताना. पैसे मध्ये म्हणे जाणार ना आम्ही लाडक्या बहिणीचे पैसे आणायला चाललोय बा, लाडक्या बहिणीचे पैसे आणायला चाललोय. एकाने गरीब आहे ती जाणार लगेच दुकानात जाऊन घेणार परपंचात तिच्या मुला बाळाला सामान सुमान. मध्ये भावाला किती पुण्य घडन बरं. हा, बाळाला किती पुण्य घडन, तिच्या लेकरा बाळाला नेला तिने बाजार करून. 1500 रुपये म्हणजे काय, ते बाजाराला जाताच्या काळात 4 दिवसालाच जाते ते. एवढी समाधान आहे. समाधान आहे. 1-1 किलो 5-6 जिन्सा घेतले गेले 1500 रुपये. तिला किती हवस वाटन. 4 दिवस खाल्लं तरी तिला. 4 दिवस खाल्लं तरी हवस वाटन ना. आणि जाता येताने तेलाचा डबा आणला 15 महिनाभर खाल्ला तो गरीब बिचारीने परपंचात. आणि काय थोडस अजून 1-2 दिवसा घेतले गेलं 1500 रुपये. ते गुण लय गाणार. ते गुण किती गाणार बाय. आम्ही गिरती मला आणला मी तेलाचा डबा आणलं सामान सुमान दुसरं आलं लाडक्या बहिणीने दिलेलं तेवढं घालावलं. मग तिचे महिनाभर कशी काय ना नाव काढू काढू खाईन ना. माझ्याकडे रुपया नव्हता दुसरा. तुझं म्हणणं भावाने द्यावं काय? भावाने नाही असे मोडाव. द्यावा पैसे. भावाने द्यावं पैसे. बहिणीजीनं जे जे बंद केलंय त्याला बी द्यावं. बहिणी जावाच कुठं पण तुम्हाला भेटन, तुमचं चांगलं चांगलं पुण्य भेटन ना तुम्हाला. आता काय इथंच थांबतो. आता काय सांगा तुमच्या भावाला काय सांगायचे ते. भावाने बहिणीला इसराव ना द्यावा पैसे. बंद केलेलं द्यावं.